नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आजची सकाळ माझी लेट आणि लवकर अशी दोघंही झाली आहे. रिझन असं आहे की मागच्या वर्षभरात जे झालं नाही ते काल रात्री झालं. काल रात्री पहिल्यांदा माझी लेक 11:30 ते 3:30 अशी कंटिन्यू झोपेत जागी होती. असं कधीच झालं नाही की सगळी कंटिन्यू एवढा वेळ जागी राहिली. त्यामुळे आम्हाला अजिबात सवय नाही तिची अशी वागण्याची. बट तिला काल काय झालं होतं माहीत नाही. ती 10:30ला झोपली. त्यानंतर 11:30ला उठली. तर ती जनरली झोपेत असते, तर पाणी वगैरे पिऊन झोपून घेते. बट काल ती अशी होती, ती सारखी पूर्ण बेडभर फिरायची, नाही तर मधूनच उठून बसायची, मम्मा मम्मा करायची. तिचं काही दुखत होतं का तेही कळत नव्हतं. तर तसं मी तिला बडीशेप अर्क दिला, तिचे पाय वगैरे चोळून दिले तेलाने. बट ती झोपायची, 2 मिनटं लगेच उठायची. असं करत करत ती 2:30 वाजता तर मी तिला भात करून खाऊ घातला. मेतकूट भात तिला मी खाऊ घातला की हिला भूक लागली का म्हणून अशी करते का. तर तिने तो पण एवढा नाही खाल्ला. तर माहीत नाही तिला काय झालं होतं. 3:30 वाजता ती अगदी शांत झोपली आणि आता जवळजवळ 9:30 झाले. तर ती झोपली आत्तापर्यंत, अजिबात न उठता कंटिन्यू झोपली आता. मी मात्र दररोज उठते, मी 7:30 मॅक्स. पण आज मला उठायला 8, 8:15 झाले होते. कारण ॲक्च्युली लवकर यासाठी म्हणते की माझी अजिबात झोप झालेली नाही. मला अजून असं वाटतं की झोपून घ्यावं, आणि लेट यासाठी की माझा टायमिंग चुकला आहे ॲज युजल. बट उन्हाळा आहे, उन्हाळ्यात नाही झोप येत. सकाळी सकाळी एवढं गरम व्हायला लागतं मला 6, 6:30पासूनच त्या बेडवरनं उठायची इच्छा होते की येऊन गॅलरीत पटकन उभं राहावं, कारण थोडी गार हवा असते सकाळी. तर असो. आणि इतकं उन्हाने ते असं चिकचिक होऊन जातं केसांना की रोज केस धुवावेसे वाटतात. बट ते रोज केस धुतले की ते असे काहीतरी होतात. बट थँक गॉड माझ्याकडे एक हेअर ड्रायर आहे, ज्याचे तुम्ही मागच्या बऱ्याच मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार आहे की मी ते बऱ्याच वेळेस यूज केलं आहे. तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन पण विचारली होती. तर मी तुम्हाला या केसांवर यूज करून दाखवते की ते नक्की कसं वर्क होतं आहे ते. मी यूज करते अगारोचा व्हॉल्युमायझर आणि हेअर ड्रायर. या ब्रश हेडला सिरामिकची कोटिंग आहे आणि हे जे ब्रिस्टल आहे ना, हे ॲक्टिवेटेड चारकोलचे असल्यामुळे इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट होते. यात 2 स्पीड सेटिंग आणि 3 हीट सेटिंग आहेत. ब्रश यूज करण्याआधी माझे केस काहीतरी असे दिसत होते. हा ब्रश यूज करण्याआधी ना आपले हेअर अराउंड 70% तरी ड्राय हवेत, म्हणजे ते एकदम छान काम करतं. एका स्ट्रोकमध्ये माझ्या केसांमध्ये किती फरक जाणवतोय. याची जी वायर आहे ना, त्यामुळे हा ब्रश 360 पण फिरू शकतो. त्यामुळे असं खूप ॲडजस्टमेंट करावी लागत नाही. जसं आपण आपला नॉर्मल ब्रश यूज करतो किंवा नॉर्मल कंगवा यूज करतो, सेम त्या टाईप आपण हा ब्रश यूज करून मस्त सलून स्टाईल हेअर घरी करू शकतो. हे करायला खूप वेळही घेत नाही. बघा, ॲटलिस्ट 5 मिनिटात मी एक साईड करून घेतली होती आणि तुम्ही दोघं साईडमधला जो काही डिफरन्स आहे तो बघू शकता. लगेचच मी दुसरी साईड पण करून घेतली, कारण मला एकदम छान लुक हवा होता. हा ब्रश ना केसांमधलं जे फ्रीज आहे ना ते रिड्यूस करतं. बेसिकली या ब्रशमधून आपण केस ड्राय पण करू शकतो आणि छान स्टाईल पण करू शकतो. सो माझ्यासाठी हे एकदम गो टू प्रॉडक्ट झालेलं आहे. तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट हवं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही नक्की ऑर्डर करा. अगदी युजफुल प्रॉडक्ट आहे. आणि आता बघा माझा पूर्ण लुक यूज केल्यानंतर किती छान दिसत आहेत, अगदी सलून स्टाईल दिसत आहेत. सो एकदम मस्त प्रॉडक्ट आहे. नक्की आणि नक्की ट्राय करा तुम्ही हे पण. तर काल रात्रीच्या जागरणामुळे मी, निखिल आणि सखी आम्ही अशी ताणून झोप घेतली आहे दुपारची. खूप दिवसांनी असं योग आला, त्यामुळे मी काही शूट नाही केलं नंतर. बट केस अजूनही छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. अदर दॅन दॅट घराचा अवतार दाखवते. दुपारी सखी उठल्यानंतर म्हणजे मला ते आवरावं वाटतच नाही आहे आता. हे बघा. आणि हे भरून काहीच उपयोग नाही. आम्ही कंटिन्यू हे पसारा घालतच असतो आणि सध्या आमच्याकडे हेच चालू आहे. म्हणजे दिवसभर रायगड 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 रायगडाच्याच आसपासचं जे एकदा आम्ही बघत असतो, तर हे कंटिन्यू लूपमध्ये चालतं. वेगवेगळ्या इतिहास तज्ञांचे व्हिडिओ किंवा कोणतंही असो, आवडतं ते ऐकायला. रायगडावरून आल्यापासून असं अजूनच मज्जा येते ते सगळं ऐकायला. तर कंटिन्यू टी व्ही आमचा बंद जेव्हा होतो तेव्हा होतो, नाही तर जेव्हा पण सुरू होतो, जेव्हा सखीचे 2 गाणे संपतात त्यानंतर हे लावतो. ती नाही बघत एवढा इंटरेस्टने, कारण तिला ते कलरफुल नाही वाटत. ठीक आहे, पण ती खेळत बसते आणि आम्ही ऐकत राहतो, म्हणजे आमच्या दोघांचं पण मनोरंजन होतं. आता मी खूप महत्त्वाचं काम करायला घेणार आहे, जर सखीबाईंनी मला साथ दिली तर. माझा सगळा जो वॉर्डरोब होता, सगळं फिडिंगचे कपडे होते. फायनली आज जमलं, तर मी बेडमधनं माझे आधीचे कपडे काढणार आहे, सगळे आता वापरायला काढणार आहे. कारण खूप म्हणजे खूप लिमिटेशन्स येत होते कपड्यांबद्दल. कारण एक तर मला डबल एक्सेल साईजचे कपडे लागायचे आणि खूप कमी मिळायचे फिडिंग रिलेटेड. बट अब मैं कुछ भी पहन सकती हूँ.
तर आता मी माझे सगळे जुने कपडे काढणार आहे आणि जे जे मला फिडिंगबद्दल बोलत होते जसं मी तुम्हाला काल पण सांगितलं, तर त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेलच का आणि कसं केलं. तर बघत राहा, जमलं तर ते दाखवते. त्याच्यात जर मला साडी, ड्रेस, ज्वेलरी जे काही सापडेल ना त्याचं कलेक्शन मी आज ट्राय करेल शो करायचं. फक्त सखीने मला तेवढी साथ दिली पाहिजे आज. सखी बाई पूर्ण झोपेते, पूर्ण स्टील भोकडी बॉ खेळतीये. कर तू कर भोकडी भो. काहीच बोल नको, ती झोपून गेली परत. बिटू उठा, लेट झालो आता, चला रात्री झोपणार नाही तुम्ही परत. सखू बा. झोपेतून उठायलाच मॅडमला 7:30 झाले होते. तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला होता. मग मी तिला फ्रेश करून लगेच जेवायला घेतलं. तर आजकाल ती तिच्या हाताने खाते म्हणून मी एक छोटीशी क्लिप शूट केली तिला खाऊ घालताना. तर ती खूप गोड प्रकारे, थोडं सांडून वगैरे, पण स्वतःच्या हाताने खाते आजकाल. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी ज्यांना वाटतं सखी खात नाही, मी उगाचच तिचं कौतुक करते, पण ती खरंच स्वतःच्या हाताने खाते. आजकाल पुस्तक आमचं खूप फेवरेट झालं, त्याच्यामुळे पुस्तक बघता बघता खाते, बट खाते. सांडवते पण, नक्कीच सांडवते. आम्ही आता या छोट्या हत्तीला पण खाऊ घालायचे ट्राय करतोय आणि आम्ही स्वतः पण खातोय. बाबू मला दे तू जेवायला, मला दे. खा तू खा. खाल्लं मम्माने, सखी खा. आणि नाही, ही जेवायची सवय लावण्यासाठी आम्ही खूप काही वेगळे चेंजेस नाही केले. अगदी बेसिक चेंज होता की तिला छोट्या बाउलमध्ये मी खाऊ नाही घालत, कारण ती नाही कंटाळा करत. तिला जेव्हा मी असं ताट वाढून आणते ना, जसं आम्ही खातो, तर ती खायला मस्त मजा करून खाते, तिच्या हाताने खाते, आम्हालाही खाऊ घालते ना, आम्ही सोबत जेवतो मोस्टली. आज मला जेवायचं नाही आणि निखिलचे कॉल चालू आहे म्हणून तिला बसवलं आहे, बट स्टील ती तिचा त्या बुकसोबत टाईम एन्जॉय करत खाते. घे घे घे. एवढाच होता बिट्टू. सांडवतो पण आम्ही तेवढंच. आणि असं काही नाही की पूर्ण ती स्वतःच्या हातानेच खाते, मधून मधून मी पण खाऊ घालते. बट जी बेसिक सवय असते, बेसिक सवय लागायला हवी ना मुलांना स्वतःच्या हाताने खायची, तर ती खाते. मला आठवते सेम असा मिहीर माझ्याकडे यायचा, पूर्ण घरात भात भात करायचा, बट तो खूप लवकर खायला लागला होता आणि त्याचंच बघून मी सखीला असं द्यायला लागली आहे. सांडव देते मी तिला. खूप भाताचा तर खूप कंटाळा येतो मला, घर आवरायला ती जाम करून टाकते. बट ठीक आहे, ती खाते, यातच काय ते आहे, कारण मी देते 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 देते. आम्ही नाही दिलं तरी मम्मावर ओरडतो. आणि हाय का सगळ्यांना, पी दे. आणि जय महाराष्ट्र म्हण, जय महाराष्ट्र. आणि सखी कुठे आहे? सखी कुठे आहे? सखी मम्मा आहे का? सखी कुठे आहे? सखी नको नको, आम्ही आता बोलायला बसलो तर आम्ही उठू, आणि आम्ही उठलोय आता मम्मा दाखवायला. काय ही मम्मा आहे. आणि सखी कुठे आहे? सखी कुठे आहे? काय मम्मा काय? अच्छा, मम्मम पाहिजे, सॉरी. आणि अजून एक गोष्ट आहे, विथ सखी मला तिच्या 2-4 पोरांना पण खाऊ घालावं लागतं मधून मधून. तिला खुशीला खाऊ घालायचं आता स्वतः सोडून. आणि मी कसं तोंडाजवळ नेऊन परत ठेवून देते, तिला असं वाटतं ती खरंच खाते म्हणून तिच्या तोंडाजवळ जाऊन टाकते ती. बट असतं ते, आई पण बाई पण पोरांना, म्हणजे लहान मुलांना किती कळतं ना की ती इतका जीव लावते तिला, आदिला. काय बेटा जेवला तो? जेवली? चुटकी जेवली? नाही, तुला नाही जेवा करायचा. चुटकी कुठे आहे? चुटकी हा, ती जेवत नाही, तू जेवते. बर. आता मला कळत नाही माझं कधी कपाटन ते आवरून व्हायचं, कारण आम्ही फुल चार्ज, आमची खूप छान झोप झालेली आहे. आणि अजून एका खेळाचा नाद लागलाय आम्हाला, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचं झाकण ओपन करायचं आणि तो पुन्हा लावायचा, ट्राय करायचा. त्याच्यामुळे खूप साऱ्या पाण्याच्या बॉटल्स ज्या मोठ्या आम्ही यूज करतो ना, त्या पण मला खाली काढून नाही ठेवता येत. आम्हाला पण प्यायला, आम्हाला पण गुपचूप ग्लासमध्ये पाणी प्यावं लागतं, कारण तिला बॉटल सापडली ती लगेच ती ओपन करायचं ट्राय करते आणि खूप चिडचिड करते जर तिला ती ओपन करून नाही दिली तर. आणि ही सवय आम्हाला सिन्नरपासून लागली आहे. तिच्या वॉटर बॉटलचं झाकण सोप्या खाली गेली, ती निखिलला तिच्या भाषेत समजावून सांगतेय. कुठे गेले? कुठं? अरे ओके, सॉरी, कुठे गेलं ग? अरे ते खाली गेलं तुझी मम्मा म्हटलं, मला नाही तुझी पप्पा कुठे गेलं बेटू? झाकण कुठे गेलं? हा ठीक आहे, काढतो थांब.
तिकडे गेलाय का? आणि कोणी टाकलं सखी? कोणी फेकलं ते? नाही भाऊ, काढून द्या आधी, मग गप्पा मार. काय ते कोणी फेकलं? जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मला माझे कपाट आवरायचंय, पण नाही आवरणं झालं सखीच्या नादात. बट न सांगता माझ्या लेकीने बघा काय केलंय. तिने स्वतःच तिचं आवरायला घेतलंय आणि टकलू आधी कंगव्याला हात लावत नव्हता, आता बळजबरी केस विचारतोय. सखी हे काय? हे कोणी केलं? सखी हे कोणी केलं? मी नाही केलं, माझ्याकडे पाहू नको. सखी मम्माकडे बघ. मी चालले भूर, बाय. मी चालले. उचल सखी ते, उचल खालचं, उचल ते खालचं, उचल. नाही उचलणार. सकुड्या, तू हे बघायला बोलत होता का मला? ही आवरासावर चालू असताना निखिलनी पण काही क्लिप शूट करून ठेवला होता. सखी मम्माला सांगू मम्माला. अय मम्माला सांगू. आली मम्मा आली फटके द्यायला आली. तर असं काही जातोय आमच्या माऊसोबतचा दिवस. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटत पण पुढच्या ब्लॉगमध्ये. पण तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला तिघांना. थँक्यू.